नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण या ठिकाणी 5 शेळी पालन संपूर्ण माहिती बघणार आहोत। यामध्ये तुम्हाला खर्च किती लागेल म्हणजे भांडवल किती लागेल, चारा किती लागेल, उत्पन्न किती भेटेल, उत्पन्नामधून खर्च वजा केल्यानंतर नफा किती शिल्लक राहील, असं संपूर्ण गणित आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि 5 शेळी पालन का, तर बघा, जे लोक कमी म्हणजे लहानातून सुरुवात करणार आहेत, म्हणजे लोक नवीन आहेत या व्यवसायामध्ये, तर त्यांनी 2, 4, 5 शेळ्यांपासून जर सुरुवात केली तर त्यांना एक अनुभव येतो। नवीन जर त्यांनी कमी याच्या सुरुवात केली तर ते एक योग्य प्रकारे त्याचं नियोजन करू शकता, बरोबर। त्यामुळे आपण 5 शेळी पालन याबद्दल आजचा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तेव्हाच तुम्हाला संपूर्ण गणित समजेल। जे लोक व्हिडिओ पुढे घेऊन बघतील किंवा अर्धवट बघतील किंवा डायरेक्ट शेवटचा भाग बघतील, त्यांना यामधला काहीच पार्ट समजणार नाही आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, बरोबर। कारण की शेळी पालन करतोय, नुसता प्रॉफिट बघितला, नफा बघितला, खर्च बघितला झालं का, तर अजिबात नाही। त्यांना ॲक्च्युअलमध्ये खाद्य काय काय लागेल किंवा किती लागेल ह्याचं संपूर्ण नियोजन आपल्या या ठिकाणी बघायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही एक एक सेकंद, एक एक मिनटं लक्षपूर्वक बघा। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा व्हिडिओ हेडफोन लावून नक्की बघा। हेडफोन लावून का सांगतो आहे, कारण की तुम्ही व्हिडिओ बघण्यापेक्षा ऐकण्याकडे लक्ष द्या। कारण की मी तुम्हाला तोंडी या ठिकाणी व्हिडिओ सांगितला आहे, जेव्हा तुम्ही नीट क्लिअर तुम्हाला ऐकशाल तेव्हाच तुम्हाला हा गणित योग्यरित्या समजा, बरोबर। आणि सोबतच जे लोक नवीन आहेत आपल्या या चॅनलवरती किंवा व्हिडिओमध्ये, तर त्या प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। कारण की आपण लवकरच अगदी फ्रीमध्ये, मोफतमध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन म्हणजे कोंबडी पालन ट्रेनिंग प्रशिक्षण फ्रीमध्ये आणणार आहोत। सोबतच आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ शेतीसंबंधी, शेळीपालन असेल, म्हैसपालन असेल, गायपालन, कुक्कुटपालन, असे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी मोफतमध्ये देत असतो। त्यामुळे प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओला खूप मेहनत लागते, तर प्लीज व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे। तर बघा, या ठिकाणी 5 शेळी पालन संपूर्ण माहिती। आता 5 शेळ्यांचं आपल्याला पालन करायचं असेल तर साहजिकच आपल्याजवळ 5 शेळ्या असणं गरजेचं आहे। आता बघा, 5 शेळ्या आपल्याला कोणत्या आणायच्या किंवा कोणत्या ब्रीडच्या आणायच्या। आता जर आपण बघायला गेलात तर शेळ्यांना म्हणजे शेळ्यांमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या जाती भेटेल, पण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या जातींची वेगळी खासियत आहे। काही शेळ्यांना रोग जास्त असतो आणि उत्पन्न देखील जास्त असतं, काही शेळ्यांना रोग पण जास्त असतो, उत्पन्नही कमी असतं, काहींना रोग जास्त असतो, उत्पन्न कमी असतं, तर काहींना उत्पन्न जास्त असतं तर रोग कमी असतो। म्हणजे असं संपूर्ण त्याचं गणित असतं। पण तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कोणत्या शेळ्या आणल्या पाहिजे, तर पहिली गोष्ट, या ठिकाणी तुमच्या लोकल एरियामध्ये किंवा तुमच्या वातावरणामध्ये कोणती शेळी राहील किंवा तुमच्या आजूबाजूला कोणत्या शेळीचं मार्केट आहे, तुम्ही ती जात या ठिकाणी ती ब्रीड निवडली पाहिजे, बरोबर। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी बघा, बरेच लोक अशा शेळ्या आणतात की ज्या आपल्याकडच्या वातावरणामध्ये ते सूट होत नाही आहे, त्यामुळे त्यांना रोग होणं किंवा त्यांची मृत्यू होणं प्रमाण जास्त असतं, बरोबर। तर आपल्या वातावरणाला सूट होईल अशी शेळी आणा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी काय, ते शेळी ही उच्च दर्जाची आणा, म्हणजे निरोगी शेळी आणा, उंच चकाकी असणारी शेळी आणा, म्हणजे एक ठणठणीत चांगल्या पद्धतीची शेळी या ठिकाणी निवडून आणायची आहे। आता तुम्ही शेळी आणली, 5 शेळ्या आणल्या, 5 शेळ्यामागं एक बोकड आणलं, म्हणजे असे करून आपल्याजवळ 6 जनावरं झाली। आता हे 6 जनावरं आणण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींचं या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, जे म्हणजे शेड। आणि शेड करण्या अगोदर बघा काय करायचं आहे, तुमच्याकडे जर एखादी पडवी असेल, जुनी एखादी पडी असेल, गोठा असेल किंवा तुमच्याकडे एखादी रूम रिकामी असेल, तर त्यामुळे तुम्ही ह्या शेळ्या सांभाळू शकता। कारण की यांची जास्त काही घाण होत नाही, तर तुम्ही तिथं देखील ह्या शेळ्या सांभाळू शकता। आणि जर तुम्हाला छोटंसं यांना शेड करायचंच असेल तर तुमचं एक साहजिकच 5 ते 10 हजारमध्ये एक पक्कं शेड होऊन जाईल, बरोबर। शेळ्या आणल्या तुम्ही 10,000 रुपये प्रति शेळीने, 50,000च्या शेळ्या आणल्या, एक बोकड आणलं चांगल्या प्रकारचं 15,000 रुपयाचं,
असे मिळून तुम्हाला लागले 65,000 रुपये। आता शेळ्या जर तुम्हाला स्वस्तात भेटत असेल किंवा महागात भेटत असेल त्यानुसार तुम्ही या ठिकाणी हिशोब करू शकता, बरोबर। पण आपला जो अंदाज आहे त्यानुसार 65,000 रुपये लागतील आणि शेडला 10,000 रुपये सरासरी लागेल। आता बघा, त्यानंतर तुम्हाला शेळ्या आणण्या अगोदर 6-7 महिने अगोदरच जर तुम्हाला घरचा चारा द्यायचा असेल तर तुम्हाला या 5 शेळ्यांसाठी कमीत कमी 1 बिघ्यामध्ये तरी तुम्हाला या चारा पिकं घ्यावं लागेल। तुम्ही नेपियर घास लावू शकता, मेथी घास असेल किंवा सुबाबळ असेल, असे अनेक प्रकारचे शेळीचा जो चारा आहे त्याचं आपण नियोजन या ठिकाणी करू शकतो। मका लावू शकता। असं संपूर्ण तुम्ही 1 बिघ्यामध्ये शेळी तुम्ही आणण्या अगोदर 4 ते 5 महिने असेल किंवा 5-6 महिने पूर्ण चाऱ्याचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करून ठेवा, बरोबर। आणि जर तुम्हाला 100% चारा विकतच द्यायचा असेल तर ते गणित आपण पुढं बघणार आहोत। आता बघा, आपल्याकडं 5 शेळ्या आणि 1 बोकड आहे। आता त्यांना आपल्याला खुराक द्यावा लागेल। खुराकामध्ये त्यांना काय तर या ठिकाणी आपण मका द्यावा लागेल। जर आपण मक्याचा भाव बघितला तर 15-20 रुपयाच्या आसपास आपल्याला मका या ठिकाणी भेटून जातो। जर एका शेळीला आपल्याला 200 ग्राम मका दिवसाला द्यायचा आहे, म्हणजे खुराक 200 ग्राम आपल्याला दिवसाला द्यायचा आहे, असे मिळून आपल्याला 6 जनावरांना म्हणजे 6 शेळ्या आणि प्लस बोकड असे 6 प्राण्यांना आपल्याला 200 ग्राम दिवसाला खुराक द्यायचा आहे। जर आपल्याला हे 450 दिवस द्यायचे, 450 दिवस म्हणजे काय तर 2 वेतांचं गणित आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजे काय होतं की एक वेत ते दुसरं वेत यामध्ये जो रिकामा वेळ असतो तो देखील आपण या ठिकाणी पकडणार आहे। त्यामुळे आपण 450 दिवस पकडून चाललो आहे। हे संपूर्ण गणित तुम्हाला मी 450 दिवसाचा खर्च आणि उत्पन्न सांगणार आहे। आता आपल्याला जो खुराक लागेल 200 ग्राम प्रति प्राणी असं करून 6 450 ग्राम आपल्याला या ठिकाणी काय 450 दिवस आपल्याला खुराक द्यायचा आहे। म्हणजे आपल्याला एक सरासरी 6,750 रुपयाचा मका आपल्याला या ठिकाणी लागेल। आता 6,750 रुपयाचा मका आपल्याला लागला, त्यानंतर आपल्याला एक सरासरी 2,000 रुपये औषधाचा खर्च आला। त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल कुट्टी मशीन आणावं यांचा चारा बारीक करण्यासाठी तर तुम्ही ते 20-30 हजारापर्यंत कुट्टी मशीनसुद्धा आणू शकता, बरोबर। आता मेडिसिनचा 2,000 खर्च आला आणि हा सगळा खर्च जो पण मी तुम्हाला सांगतो आहे तो शेवटला तुम्हाला मी एकत्र करून उत्पादनातून वजा करून निव्वळ नफा किती निघतो आहे हे पण सांगणार आहे। बघा, मक्याचा 6,750 रुपये, मेडिसिनचा 2,000 रुपये आणि त्यानंतर त्यांना एक सरासरी अर्धा किलो तरी सुका चारा द्यावा लागेल आणि 3 किलो हिरवा चारा द्यावा लागेल। असं मिळून जर आपण 3.5 किलो चारा पकडला आणि 3-3.5 किलो चारा 6 प्राण्यांना आपण दिवसाला दिला तर 21 किलो दिवसाला आपल्याला या ठिकाणी ओला सुका चारा मिळून लागेल। आता 21 किलो गुणिले 450 दिवस असे मिळून आपल्याला 9,450 किलो चारा या ठिकाणी 450 दिवसात लागेल। आता 9,450 गुणिले 3 रुपये, कारण की 3 रुपये प्रति किलोने आपण हिशोब लावला आहे चाऱ्याचा, तर 28,350 रुपयाचा आपल्याला या ठिकाणी चारा लागेल। त्यानंतर आपल्याला यांचा विमा देखील काढायचा आहे, कारण की जर आपण विमा काढलेला असेल तर एक सरासरी आपली काही मरतूक झाली किंवा नुकसान झालं तर 80-90% तरी आपल्याला या ठिकाणी परतावा यांचा भेटत असतो, म्हणजे भरपाई यांना आपल्याला भेटत असते। मग आपण 2,000 रुपये विम्याचे पकडले विमा, बरोबर। आता आपण उत्पन्न बघूया आणि त्यातून आपल्याला जो लागलेला खर्च या ठिकाणी वजा करूया। बघा, आता एक शेळी, काही शेळ्या 1 बोकड पण देतात आणि काही शेळ्या 2 पण देतात, काही शेळ्या 3 पण देतात। पण आपण सरासरी 2 बोकड एका शेळीला पकडले आणि असे मिळून एका वेतामध्ये म्हणजे एका वेळेस आपल्याला 10 बोकडं या ठिकाणी भेटले। आणि जर आपल्या शेळ्या 2 वेळा जनत असतील किंवा 2 वेत होत असेल तर आपल्याला एक सरासरी 20 बोकडं किंवा 20 पिल्लं या ठिकाणी भेटणार। आता 20 पिल्लं आपल्याला भेटले तर आता या 20 पिल्लांना पण खायला तर द्यावं लागेल, कारण की आपण 7-8 महिने असेल किंवा 5-6 महिने यांचा सांभाळ करणार आहोत। मग साहजिकच यांना खायला देखील द्यावं लागेल, बरोबर। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण ह्या 5 शेळ्या ज्या सांभाळत आहे यांचं दूध अजिबात घेणार नाही आहे। 100% दूध आपण यांच्या पिल्लांना देऊन टाकणार आहे किंवा पिल्लांना पाजून टाकणार, म्हणजे या पिल्लांचं वजन लवकर वाढेल आणि ते या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती देखील त्यांची जास्त राहील।
बरोबर. मग बघा 20 बोकडं आणि दिवसाला प्रत्येकाला 2 किलो चारा लागेल, ओला सुका मिळून. असं मिळून या ठिकाणी दिवसाला 40 किलो चारा त्यांना लागेल. आणि 40 किलो दिवसाला चारा म्हणजे 3 रुपयांनी जर आपण पकडला तर 120 रुपयाचा चारा त्यांना दिवसाला द्यावा लागेल. आणि एक बोकडं आपण या ठिकाणी पहिल्या महिन्यात आपण दुधावर ठेवलं आणि पुढचे 5 ते 6 महिने आपण या ठिकाणी चाऱ्यावरती ठेवलं, चारा प्लस दूध दिलं आपण. मग बघा 120 रुपये गुणुले एक बोकड आपण 5 महिन्याचा जर हिशोब लावला तर 150 दिवस आपण पकडले. 120 गुणुले 150 असे 18,000 रुपये आपल्याला यांच्या खाद्याचा म्हणजे चाऱ्याचा खर्च आला. आणि यांना आपल्याला खुराक पण द्यावा लागेल बरोबर. तर आपण 200 ग्रॅम प्रति बोकड किंवा पिल्लू असं आपण पकडलं आणि या ठिकाणी 20 बोकडांचा हिशोब केला तर 600 किलो यांना मका द्यावा लागेल आपल्याला किंवा खुराक द्यावा लागेल जो आपल्यासाठी योग्य असेल तो. मग 600 किलो गुणिले 15 रुपयांनी आपण मका पकडला तर 9,000 रुपये आपल्याला या ठिकाणी खुराकाचा खर्च येतो आहे. म्हणजे 18,000 प्लस 9,000 खर्च यांना आला. आता आपण ॲक्च्युअलमध्ये बोकडं विकून आपल्याला किती उत्पन्न भेटेल आणि त्यानंतर आपला नफा किती शिल्लक राहील ते आपण बघूया. आता बघा या ठिकाणी उत्पन्न होतं आपलं 20 बोकडांचं आणि प्रति बोकड काही बोकडं या ठिकाणी जर आपण जास्त काळ राहिले आपण 100% दूध त्यांना पाजणार आहे, खुराक पण देणार आहे आणि चारा पण आपण ओला सुका दोन्ही देणार आहे. चांगल्या प्रकारे लसीकरण औषधं पण आपण त्यांना देणार आहोत. त्यामुळे काय होईल की आपला जो बोकड आहे या ठिकाणी कमी काळात जास्त वजनाचा भरेल. त्यामुळे काही बोकड आपले 10,000पर्यंत पण जाऊ शकता आणि काही 5,000ला पण जाऊ शकता. तर आपण एक सरासरी 8,000 रुपये पकडले. 8,000 का? कारण की त्यामध्ये काही पाठी पण असेल. त्यामुळं आपण राऊंड फिगर सरासरी एक ॲव्हरेज प्राईज 8,000 रुपये प्रति पिल्लू पकडला. 8,000 रुपये गुणिले 20 बोकडाचे आपण पकडले. 8,000 गुणिले 20 तर आपल्याला या ठिकाणी किती? तर बघा 1,60,000 रुपये आपल्याला उत्पन्न भेटतं आहे. आता 1,60,000 रुपयामधून आपण आपला जो खाद्य खर्च, खुराक खर्च, मेडिसिन, औषधं त्याचप्रमाणे विमा असा संपूर्ण खर्च आपण एक एक करून वजा करूया. हा जर आपण खर्च यातून वजा केला तर आपल्याला जो निव्वळ नफा आहे तो या ठिकाणी 93,900 रुपये आपल्या हातामध्ये शिल्लक राहत आहे. पण अजून आपला खर्च या ठिकाणी वजा झाला का? तर अजिबात नाही. बघा तुम्हाला मी सांगतो आहे की जर तुम्ही चारा ह्या ठिकाणी 100% घरचा देत असाल म्हणजे खुराक जर तुम्ही सोडला, जर तुम्ही चारा हा संपूर्ण हिरवा आणि सुका चारा तुम्ही जर घरचा देत असाल आणि भरपूर लोक या ठिकाणी घरचा चारा या ठिकाणी देतात. जर तुम्ही घरचा चारा दिला तर तुमचे 46,350 रुपये चाऱ्याचा खर्च या ठिकाणी वाचणार आहे. म्हणजे तुम्ही 93,900 अधिक 46,350 रुपये यामध्ये अधिक करा आणि तुमचं उत्पन्न 46,000 रुपयाने या ठिकाणी वाढणार आहे जर तुम्ही घरचा चारा दिला तर. बरोबर. मग अशा प्रकारे तुमचं जे उत्पन्न आहे 1,00,000च्या पुढं जाऊ शकतं घरचा चारा असेल तर. आणि जर तुमचा चारा हा घरचा नसेल तर तुमचं जे उत्पन्न आहे या ठिकाणी एक सरासरी 93,900 रुपयाच्या आसपास जाऊ शकतं. आता बघा आपण या ठिकाणी संपूर्ण गणित तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. आपण वेळात वेळ काढून फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. तर त्याबद्दल तुमच्याकडे फक्त एकच विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जे लोक नवीन आहेत त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंटमध्ये लगेच सांगा. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू कराल त्या अगोदर तुम्ही स्वतःची माहिती देखील नक्की गोळा करा. कारण की मी व्हिडिओ बनवतो आहे किंवा माझ्यासारखे भरपूर लोक व्हिडिओ बनवत आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी तोंडी अंदाजानुसार आपण माहिती सांगत असतो. म्हणजे बघा तोंडी माहिती काढणं, तोंडी हिशोब काढणं आणि ॲक्च्युअलमध्ये व्यवसाय करणं यामध्ये खूप मोठा फरक असू शकतो. बरोबर ना. त्यामुळे तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करण्या अगोदर या ठिकाणी स्वतः माहिती काढा, फार्मला व्हिजिट द्या, ऑफलाईन ऑनलाईन तुम्हाला शक्य असेल तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि त्यानंतर तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करा. कारण की काय होतं की बरेच लोक काय करतात की यूट्यूबवरचे किंवा अनेक ठिकाणावरून अशी माहिती काढतात, मोटिवेट होतात आणि लाखो रुपये गुंतवतात. पण ते फक्त पैसे गुंतवतात पण त्या ठिकाणी त्यांचा एक्सपिरियन्स, अनुभव किंवा त्यांना जी माहिती असते या ठिकाणी माहिती काहीच नसते आणि त्यानंतर त्यांना खूप मोठं
नुकसान होतं. तर इतकंच सांगणं आहे, तुम्ही व्यवसाय करण्या अगोदर तुम्ही आधी प्रॉपर त्याची माहिती घ्या, शिका, पूर्ण माहिती काढा आणि तुम्ही तुमची स्वतःची माहिती काढा आणि त्यानंतर व्यवसायामध्ये उतरा. नुकसानच होईल असं नाही, त्यामुळे तुम्हाला पैसा भरपूर आहे, पण कधी जेव्हा तुम्ही व्यवस्थितरित्या संपूर्ण नियोजन करशाल तेव्हा. त्यामुळे आधी माहिती काढा आणि त्यानंतर तुम्ही व्यवसायामध्ये उतरा. सोबतच या ठिकाणी बघा, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि येणाऱ्या काळात असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.